रडू नका ना, रडवट करू नका. कशाला रडता? रडू नका ना. बघा कशाला रडता? रडू नका ना. आता काय त्या झाले ना, 3 वर्ष होऊन गेले ना, कशाला रडताय? बघा, हो नका रडू नका, रडू नका ना. कशाला रडता जाता जाता? नको रडू, नको रडू, नको रडू, नको रडू. सासू नव्हती माझी, आई होती. आई होती, आता काय करणार? गेले ना पण ते. येणार रे बाबा. अरुणा बाबू, खरं सांगू तुम्हाला, मला आज रडायचं नव्हतं. मग कशाला रडलं? सकाळी सांगू मला बजावून गेला. मला बोललो मम्मी पैसे असतील तर मला देणार. म्हटलं आणि मी तुला पैसे देणारच होते, पण मी हे घे पैसे. मी त्याला 500 रुपये दिले. आणि तुला असं कुणाला वाटेल ना की कुणाला तरी मला द्यायचे थोडेफार पैसे, तर तू दे आज, खुशीने दे. कारण आपली आई तशीच होती. म्हणजे आई म्हणजे माझ्या सासूबाई. मी त्यांना आईपेक्षा ग्रेट. अरे कशाला रडू नाही, नका. रडत नाही मी. तर आईपेक्षाही थोर होत्या माझ्या सासूबाई. का थोर होत्या तर तुम्हाला सांगते. माझ्या सासूबाई जेव्हा मी लग्न होऊन या घरामध्ये आले तेव्हा मी 20 वर्षाची होते. आणि लग्न झालं आणि माझ्या आईने त्यांना, म्हणजे आईला आणि बाबांना, माझ्या सासू सासऱ्यांना सांगितलं होतं की तिला ना असं, ती एकदम पोटभर जेवत नाही. तिला असं ना 10-10 मिनिटांनी किंवा 1-1 तासाने तिला भूक लागते आणि ती थोडं थोडं खात असेल. तर तेव्हा बाबा म्हणाले की ठीक आहे, मनीषा पण तशीच आहे, मनीषाला पण 5-5 मिनिटांनी जेवावं लागतं. आणि मग जेव्हा मी या घरामध्ये आले तर तेव्हा आमचे बाबा म्हणाले हे बघ तुला तर मी माझ्या नवऱ्याची वाट बघत होते. तर बाबा बोलले तू जेवलीस का बाळा? तर म्हटलं नाही बाबा, अजून हे आले नाहीत ना. तर बाबा म्हणाले त्याची वाट बघू नकोस तू 11ला येईल 12ला येईल, त्याचा काही भरोसा नसतो. तुला जेव्हा भूक लागेल तेव्हा तू जेवून घेत जा. तर असं म्हणजे पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत या घरामध्ये मला हे सासर कधीच वाटलं नाही. म्हणजे जशी काय मी माहेरीच आले. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे जेव्हा मी लव्ह मॅरेज केलं, माझ्या भावंडांना वगैरे पसंत होतं सर, तर मी केलं माझ्या मनाने लग्न.
आणि लग्नाच्या आता साहजिकच आहे, कुठल्याही भावंडांना वाटणारच की आपली बहीण दिसायला, म्हणजे मी फार सुंदर आहे असं नाही म्हणणार, पण आहे बऱ्यापैकी दिसायला. आपली बहीण आता 12वीत शिकत आहे, तर तिने ग्रॅज्युएशन करावं, MA M.Com B.Com, कारण मी लहानपणी नेहमी म्हणायची मी BA B.Com होणार आणि मी टीचर बनणार, हे माझं स्वप्न होतं. पण 8वीत असताना परूचे पप्पा आयुष्यामध्ये आले. परूचे पप्पा म्हणजे माझे मिस्टर माझ्या लाईफमध्ये आले आणि आमच्या दोघांचं प्रेम झालं. अहो प्रेम कसलं, ते अल्लडपणा होता. प्रेम काय असतं काय नसतं हे काहीच कळत नव्हतं, पण ठीक आहे, झालं दोघांचं एकमेकांवर प्रेम. आता हे बघ म्हणतात ना, प्रेम आंधळ असतं, तर प्रेम सौंदर्य बघत नाही किंवा काही नाही. तर ठीक आहे, त्यांनी माझ्या हातावर नाव काढलं होतं असं, कागद पेटवून ते हातावर राखे राखेने त्यांनी माझं नाव काढलं होतं. तर म्हटलं बापरे, हा तर मुलगा आपल्याला जीवाला जीव देणारा आहे. आणि त्याच्यानंतर पॅन्टच्या दोन्ही पॉकेटच्या तिथे असं विणून घेतलं होतं त्यांनी माझं नाव मंगल म्हणून. तर असं, आणि सर्वजण म्हणजे माझ्या सासरच्या लोकांना जेव्हा त्यांनी सांगितलं की मंगलचं आणि माझं प्रेम आहे, तर कुणाला विश्वास वाटत नव्हता. म्हणजे बापरे, ते दाजी किती कडक आहे. दाजी म्हणजे माझा भाऊ, आर्मीवाला विलास भाऊ, म्हणे ते बाबा दाजी किती कडक आहे, शक्यच नाही, मंगलला तुला ते देणारच नाही. तर असं, तर 8वीपासून आमचं प्रेम होतं. तर नंतर मग 12वीमध्ये गेल्यानंतर भाऊला ते प्रकरण कळलं वगैरे. ते खूप मोठी स्टोरी आहे, मी सांगेन तुम्हाला नंतर. तर मी लग्न होऊन जेव्हा या घरामध्ये आले, तर साहजिकच भावंडांना वाटणार की आपली बहीण चांगल्या मोठ्या घराण्यात जावी, चांगला म्हणजे मोठ्या हुद्द्यावर नोकरी करणारा नवरा तिला मिळावा. प्रत्येक भावंडांचं स्वप्न असतं, तसं माझ्याही भावांचं होतं. तर त्यांचं मन दुखावून थोडं मी लग्न केलं, म्हणजे भावंडांनी लावून दिलं माझं लग्न. पण थोडंसं मन त्यांचं कुठेतरी दुखावलं गेलं. तर म्हणजे थोडीफार नावंही ठेवली त्यांनी माझ्या नवऱ्याला. तर तो राग थोडा माझ्या नवऱ्याच्या मनामध्ये होता. तर सुरुवातीला मला वाटते 2 वर्ष तरी 2-3 वर्ष माझ्या नवऱ्याने मला माहेरी नेलं नव्हतं. तर जेव्हा माझ्या वडिलांचा अपघात झाला आणि तेव्हा मग माझे मिस्टर मला माझ्या माहेरी घेऊन गेले. ते मी पहिल्यांदा गेले त्या माझ्या माहेरी. तर त्याच्या अगोदर सांगायची गोष्ट म्हणजे माझ्या मिस्टरांना माहेरच्या लोकांचा राग यायचा. तर माझा भाऊ श्रीराम मिलमध्ये होता आणि त्याच्या 2 बोटांना लागलं होतं, एक बोट त्याचं तुटलं होतं. तर तेव्हा मग मी ह्यांना घेऊन बघायला गेले होते. नाही, त्याच्या अगोदर आमचे बाबा म्हणजे माझे सासरे, माझे मिस्टर ऑफिसला गेलेले असताना टॅक्सी केली आणि मला हॉस्पिटलला घेऊन माझ्या भावाला बघायला गेले. आणि माझे मिस्टर घरात यायच्या अगोदर आम्ही घरी पोहोचलो. तर अशी माझे सासू सासरे होते. कसं त्यांना मी सासू सासरे म्हणून, आई बाबाच होते ना माझे ते असं. तर आता आईबद्दल बोलायचं झालं तर मी काय बोलू. हां, मग आता गाण्यावरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल, तुम्हाला म्हणजे असं वाटलं असेल की हिची आई आहे की काय. तर हो, आईच आहे ही, पण या माझ्या सासूबाई आहे. पण मी म्हणेन आईपेक्षा ग्रेट आहे. का ग्रेट आहे तेही तुम्हाला सांगते. माझ्या लग्नाला जेमतेम 7 वर्ष झाली आणि 7 वर्षानंतर म्हणजे 1989 साली माझं लग्न झालं आणि 1997 साली माझ्या पतीचे अपघाती निधन झाले. लग्नाला केवळ 7 वर्षच झाली होती आणि मी माझ्या संसारामध्ये इतकी रममाण झाले होते, ते आमचे परब काका देखील समोरचे म्हणायचे की ही मुलगी किती सोज्वळ आहे, सालस आहे. तिचे सासू सासरे नणंदी, तिची 2 मुलं, त्यात ती किती रमलेली असते. ती कधी घराच्या बाहेर मी नसते, पण बघावं तेव्हा ती मुलगी खुश असते असं. तर तुम्हाला सांगायचं म्हणजे ना, माझे लांब सडक केस होते, खूप सुरेख केस होते. तर मिस्टर वाल्यानंतर जेव्हा माझी अपॉइंटमेंट झाली आणि मी नोकरीला गेले, तर गुरुवार आणि रविवारी मी केस धुवायचे ना, तर मला ती लूज वेणी काही बांधता यायची नाही एवढ्या मोठ्या लांब सडक केसांची. तर मग आई आमची वेणी बांधून द्यायची. तर ऑफिसला गेले की सर्वजण म्हणायचे, अरे वा मंगला, काय सुरेख वेणी दिसते ग, खूपच छान घातलीस वेणी. तर मग मी सांगायचे नाही, मला लूज वेणी बांधता येत नाही, आमच्या आईनी बांधली वेणी. म्हणे काय, तुझी सासू तुझी वेणी बांधते? म्हटलं हो. आता एवढे मोठे केस आहे, त्याचा गुंता मला निघत नाही, मग आईच किंवा माझा गुंता काढतात आणि माझी वेणी बांधतात. तर म्हणे बाई, हिची सासू किती चांगली आहे. तर म्हटलं हे तर काहीच नाही. संध्याकाळी जेव्हा मी घरी जाते ना, तर हा माझ्या हातात चहाचा कप असतो आणि त्याच्यानंतर म्हटलं बुधवार शुक्रवार आणि रविवार नॉनव्हेज असतं आमच्या घरी. तर मी म्हटलं की बुधवार असला की आई आमच्या 10 नंबरला जाऊन मासे आणायच्या, सुरमई पापलेट हलवा हे बांगडा बिंगडा, आणि मी यायच्या अगोदर तो स्वयंपाक तयार असायचा. तर केवळ भाकऱ्या वगैरे बनवायच्या राहिलेल्या. मग मी आले की आई म्हणायची, तुला चहा देऊ की जेवतेस तू? तर मी म्हणायची काय बनवले? तर आई म्हणायची सुरमई आणली तळली, करू का एक भाकरी पटकन, खातेस का गरम गरम? तर म्हणायची हां. तर मी फ्रेश होईपर्यंत आई आमच्या
भाकरी टाकायच्या आणि मला गरम गरम जेवायला द्यायच्या. कोण म्हणेल हिला सासू, तुम्हीच सांगा. बरोबर. हा, म्हणेल का हिला सासू. आता दुसरं सांगायचं म्हणजे ना, ज्यावेळी आमच्या लग्नाला जेमतेम 7 वर्ष झाली होती आणि माझ्या पतीचं अपघाती निधन झालं. आता तुम्हाला सांगायचं म्हणजे माझे पती त्यावेळेला 29 वर्षाचे होते, मी 28 वर्षाचे होते. आता मला सांगा, ज्या मातेचा पहिला मुलगा 29 वर्षाचा तरुण मुलगा त्याचं अपघाती निधन झालंय, त्या मातेला केवढं दुःख झालं असेल. ठीक आहे, मला दुःख झालं, मी शून्यात गेले होते, मला रडू येत नव्हतं, 6 महिने मी त्यातून बाहेर आले नव्हते. तर या मातेने 1.5 महिना मला कॉटवर जेवण दिलं होतं आणि मला वाईट वाटायचं. माझ्या मावशा वगैरे वयस्कर येऊन राहिल्या होत्या इथे, तर ही माता माझी सगळी कामं करायची, पण मला त्यांनी बेडवरून उतरून दिलं नाही माझी कंडिशन बघून. तर मला सांगा, हिचं दुःख मोठं की माझं दुःख? हिचा पोटचा गोळा होता, पण ह्या मातेने मला 1.5 महिना कॉटवरून उतरून दिलं नाही. मला वाईट वाटायचं, आई एवढी काम करते म्हणून. मी हळूच, आई जर कपडे धुत असायचे तर मी हळूच किचनमध्ये जाऊन म्हणजे भांड्याचा आवाज न करता मी भांडी घासायचे. ना आईच्या लक्षात आलं की उठून यायची, जा बाळा तू बस वगैरे, नको मी घासते. म्हटलं आई एकट्या किती करायचं, नाही मी करते तू बस. तर करेल का इतकी सासू कुणाची? तर तिने केलंय माझ्यासाठी. त्याच्यानंतर माझी 2 बाळंतपणं तिनेच केली, कारण नवरा जरा रागात होता, माहेरी बाळंतपणाला पाठवलं नाही. 2ही बाळंतपणं तिनेच केली. मुलीच्या वेळी 6:30ला मी घरातून बाहेर पडले, म्हणजे घरातच मला लेबर पेनिंग व्हायला लागलं. मग बाबा हॉस्पिटलला आम्ही गेलो. इथे याची सोय नव्हती सोनोग्राफीची, तर म्हणे मुलीचा हात असा कपाळावर आहे, बहुतेक तिचं सिजर करावं लागेल, इथे काही सोय नाही, तुम्ही बाबा हॉस्पिटलला. तर घरातून आम्ही 6:30 वाजता गेलेलो. सकाळी 6:30ला आम्ही घरातून, आईने तर तोंडही धुतलेलं नव्हतं. तर सकाळच्या 6:30 वाजेपासून ते संध्याकाळी 6:20ला जेव्हा माझी डिलेव्हरी झाली, त्याच्यानंतर मग सगळं साधन संगीत होईपर्यंत तिथे 7 वाजले. 7च्या नंतर आई घरी आली, त्याच्यानंतर तिने आंघोळ केली, त्याच्यानंतर तिने चहा घेतला. मग ही आहे की नाही माझी आई असं. आणि ती सारखी मला विचारायची, त्या आयांना विचारायची, मंगलला काय खायचं का विचारायला. मंगल, अरे मला इथे भीती वाटते ते दुसऱ्या बायकांना बघून. त्या ओरडायच्या, त्यांना लेबर पेन सुरू झालं की त्या ओरडायच्या. त्या ओरडायला लागले की मी पण ओरडायची. ती सिस्टर धावत आली, हिला काय झालं म्हणून. ती म्हणते काय झालं ग मंगल तुला? तर म्हटलं काय नाही. मग तू का ओरडते? म्हटलं ती ओरडते म्हणून मी पण ओरडते. म्हणजे अनुभव नव्हता ना, आणि ते हत्यारं हे ते बघून खूप घाबरले होते मी. आणि त्यातून आई सांगते, तिला काय खायचंय का, तिला काय खायचंय. अरे मी म्हटलं तिला सांगा, इथे मी खूप घाबरले, ती काय सारखं खायचं विचारते. पण ती माता केवळ काळजीपोटी मला पहिला रो आहे, कसं होतंय कसं नाही. त्याच्यानंतर जेव्हा माझी आई घरी आली, पटेकर काकू आल्या, आणि पटेकर काकूंना 2 दिवसापूर्वी नातू झाला होता, आणि माझ्या आईला झाली नात. त्या काकू आल्या, म्हणे मोरेबाई काय वाईट वाटून घेऊ नका, असू द्या, काय होतंय पोरगी झाली. तर आई म्हणाली, अरे मी कुठे वाईट वाटून घेते, माझ्या मुलीचे हातपाय सुटले व्यवस्थित, त्यातच मला खुशी आहे. आणि मला नातू आणि नाथ असं काही नव्हतं, माझ्या मुलीचं हातपाय व्यवस्थित झालं आणि होणारं बाळ सुदृढ आहे, हातापायाने नीटनेटकं आहे, अजून काय पाहिजे. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे मुलीच्या बारशामध्ये आईनी बेंडबाजा लावला होता. तर मग सगळे चौकातले लोक म्हणायला, बाई मोरणीला नात झाली तर एवढं मोठं बारसं केलं, आणि नातू झालं असतं तर तिने काय केलं असतं. तर अशी मोठ्या मनाची माझी आई होती. आणि दुसरा किस्सा सांगायचं म्हटलं तर त्याच्यानंतर दुसरं बाळणपण पण आईनेच केलं. तेव्हाही तसंच झालं होतं. सोनोग्राफी करायला म्हणून आम्ही गेलो. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले होते, 10वा दिवस होता. बाबा हॉस्पिटलला गेलो, सोनोग्राफी केली. डॉक्टर अंजली होती, ती म्हणाली बेबी खूप क्यूट आहे, सुंदर आहे. मी चप्पल घातली आणि निघाले. तर म्हणे कुठे निघालीस? तर म्हटलं घरी. तर म्हणे तुला घरी जायची हौस आहे, 9 महिने 10वा दिवस आहे तुला, चल तुला ॲडमिट केले. परत चपला काढल्या आणि बेडवर जाऊन झोपले मी. तेव्हाही ते आम्ही 11 वाजता गेलो होतो. आई आणि बाबा आले होते, हे गेले होते ऑफिसला, आई आणि बाबा माझ्यासोबत आले होते, आणि मग मला ॲडमिट केलं. तेव्हा मात्र मी खाऊन पिऊन व्यवस्थित, सुकट, बांगडा, शिळी भाकरी असं पोटभर नाश्ता करून मी गेले होते. त्यामुळे काय आम्हाला काय, आणि सेकंड वेळ होती, सेकंड टाईम होता, थोडासा अनुभव होता पहिला. तर माझ्या शेजारी एक लेडी, तिची डिलिव्हरी झाली, आणि ती मला शिकून आवडत होती काय झालं. तर मी असं केलं, म्हणजे ती समजून गेली. तिला पहिल्या 2 मुली होत्या, तिला मुली झाल्या, आणि त्याच्यानंतर माझे झाले. तर हा बाबा आणू माझा कसला खाली यायलाच तयार नाही. 9 महिने 10 दिवस झाले तरी असं पोट. नंतर मग प्रयत्न करून वगैरे सलाईनमधून ते मग कळायचे इंजेक्शन वगैरे दिले,
आणि मग 8:20ला माझी डिलिव्हरी झाली. तेव्हा ही आई दिवसभर उपाशी. पण तेव्हा जेव्हा त्या आईला कळालं की मुलगा झालाय 3.5 किलोचा, तर तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. अरे तिच्या चेहऱ्यावर एवढी खुशी होती. संध्याकाळी 10 वाजले तिला आंघोळ वगैरे करायला. नातू झाला ना, खूप खुश खूप खुश. तर अशी ही माझी आई. दोन्ही बाळंतपणं केली. मिस्टर गेल्यावर नंतर माझी सावली झाली ती. आणि त्याच्यानंतर विशाल वृक्षासारखं मला थंडगार सावली दिली त्यांनी. आणि त्याच्यानंतर काहीतरी 2004 मध्ये मला पोटामध्ये फायब्रॉइड झालं होतं, युट्रसवर नारळ एवढं फायब्रॉइड होतं. तेव्हाही मी खूप घाबरले होते आणि इतकी मी रडायचे, कारण मला ऑपरेशन म्हटलं की खूप भीती वाटायची वगैरे. तर मग 2-3 डॉक्टरांचा आम्ही सल्ला घेतला. मग झालं ऑपरेशन वगैरे व्यवस्थित झालं. तेव्हाही 9 वाजल्यापासून ते संध्याकाळी 9:30 वाजेपर्यंत या मातेच्या तोंडाला पाणी नव्हतं. जेव्हा माझं ऑपरेशन झालं, मला बाहेर आणलं, जेव्हा मी शुद्धीवर आले, तेव्हा ही माता घरी आली. तेव्हा तिने मशेरी घासली, आंघोळ केली. हां, मग आहे की नाही ही माझी आई? आहे ना. म्हणून मला हिचं किती गुण गाऊ, अहो हिचं किती बोलू मी हिच्याविषयी, खूप मला शब्द कमी पडते. अशी माझी आई आहे ही. भरभरून बोलावं असं वाटतंय. आणि स्वभाव तर एवढा उदारवादी होता तिचा. 12,000 पेन्शन होती, ती मला 5 पैसे द्यायची नाही कधी. पण मग ते मैत्रिणींना घेऊन लस्सी प्यायला न्यायचं, ताक प्यायला न्यायचं, वडापाव खायला न्यायचं, हॉटेलात जेवायला न्यायचं. कैरीवाल्याची 500 रुपये उधारी, काकडीवाल्याची 500 वरी. असं म्हणजे तिचं लाईफ तिने खरं तर म्हणजे तिने खूप दुःख सहन केलं. 23व्या वर्षी तिची मुलगी गेली, माझी मनीषा. ती माझी नणंद सुद्धा रत्नाची खाण होती, वागणुकीला राहायला केलं. पण तिचं सुद्धा अपघाती निधन झालं. म्हणजे तिला टायफॉइड झाला होता आणि ती दूध गरम करायला गेली आणि तिचा टॉप स्टोलला लागला आणि ती भरभर पेटत गेली आणि त्यातच तिचं निधन झालं. तर मुलाचं दुःख, मुलीचं दुःख एवढं सगळं पाठीशी ठेवून केवळ या 2 नातवंडांसाठी आणि माझ्यासाठी ती ठामपणे उभी राहिली. आणि जयंती असू दे, काही असू दे, सगळ्यात पुढे पांढरी शुभ्र साडी नेसून नटून नटता तरी यायचं नाही. बाबा म्हणायचे, येडीला काय नटता येतंय, सून आपली नटवते, साडी बिडी नेसवते, पिनअप करते की चालली मॅडम आमची मुरडत. तर त्या दिवसचा प्रसंग सांगते तुम्हाला. 14 एप्रिल जयंती. तर आई आमची त्या मिरवणुकीमध्ये पहिली असायची साडी नेसून. तर मुलगी आली होती माझी अपर्णा. तर म्हणते, मम्मी आई आता आपली गेली असते ना. म्हटलं अबघ आहे, शोध म्हटलं तिथे आई असेल, दिसेल तुला. तर म्हणते, मम्मी वेडी आहेस का, आई कशी दिसेल आई? म्हटलं आहे आई तिथे. तर म्हणते, मम्मी आईची एखादी साडी आहे का गं पांढऱ्या रंगाची? अगं मम्मी आईच्या 4-5 साड्या होत्या, तू पण घेतल्या होत्यास ना तिला. म्हटलं अगं करू, मी आईला दिवाळीला आणि म्हटलं तिच्या बड्डेला सिल्कची साडी घ्यायची, कारण तिला ती शरीराने बोजड होती, तिला थायरॉइड होता, BP होती, शुगर होती. ती अशी सुजली फुगलेली असायची आणि हेल्दी होती. तर तिला काठापदराच्या साड्या झेपायच्या नाही. तर मी तिला सिल्कच्या साड्या, आणि मी घेतलेली प्रत्येक साडी आईला आवडायची. प्रत्येक साडी जिकडे जाईल तिकडे ना ती मी घेतली. आणि आता काय झालं, म्हणजे आईचं असं व्हायच्या अगोदर आणूने अबोली रंगाची इतकी सुंदर साडी, तिला इरकल साडी घेतली होती. अगं बाई ती सगळ्यांना दाखवत सुटली. माझ्या अनिकेतने घेतली साडी आणि ब्लाऊज वगैरे शिवला तिने. कांबळे मावशीला दाखवायला गेली, माझ्या अनूने घेतली. म्हणजे केवढं ते कौतुक, माझ्या नातवाने घेतली ना, तर भारी तिला कौतुक असायचं. कारण प्रत्येकाची नातवंड अशी नसतात, पण हिची नातवंड खूप प्रेमळ होती. का तर ते तिचं पुण्य होतं आणि तिचे संस्कार तर नातवंडांना होते, बरोबर ना. तर असं म्हणजे नातवंड पण त्याची खूप लाड करायची. तर त्या दिवशी परू म्हणते, मम्मी आईच्या साड्या असतील ना गं? तर म्हटलं अगं परू, तुला मी खरं सांगू का, आई सगळ्या साड्या घेऊन गेलेली वरती, एकही साडी तिने का. आणि तू म्हणशील ना परी, तर आईची आपल्या इथे काहीही एकही आठवण नाही आहे, एक सुद्धा आठवण नाही आहे. फक्त 2 चटया, एक ब्लँकेट आहे आणि थोडीफार काही भांडी असतील, ती भांडी आहे. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला बंधू भगिनींनो, तुम्हाला मी मनापासून सांगते की माझ्या आईचे दागिने होते, भरपूर होते दागिने. अगदी नाही म्हटलं तरी 4-5 तोळे तरी असतील. आणि आईची अशी इच्छा होती की ह्या पाटल्या माझ्या होत्या वरच्या. यशची मम्मी सुद्धा सांगत होती, आशा दाईजी सुद्धा सांगत होत्या. म्हणजे आई नेहमी म्हणायची, ह्या पाटल्या आहेत ना, त्या परीला कुत्रेला खूप आवडतात, तर ह्या पाटल्या मी परीला देणार आहे माझ्या, आणि बाकीचं सोनं आहे ना ते माझ्या अणूला देणार आहे. पण मित्रमैत्रिणींनो, दुर्दैव माझं, तर मला तिच्या सोन्याची हाव नाही आहे, नकोय मला तिचं सोनं. पण तिची इच्छा होती की तिच्या पाटल्या आणि तिचे दागिने तिच्या नातवंडांना मिळावे. पण असू द्या, दुर्दैवाने ते त्यांना नाही मिळाले. पण तुम्हाला मी एक गोष्ट
निक्षून सांगते, अगदी मनापासून सांगते. मला सोन्याचा आणि संपत्तीचा कधीच हे काय म्हणतात, कधीच मला म्हणजे हे म्हणजे हाव नव्हती सोन्याची किंवा संपत्तीची. पण तुम्हाला एक सांगते मी, आजपर्यंत माझं घर सुद्धा नव्हतं. का घर नव्हतं तर माझ्या सासऱ्याला नॉनव्हेज खूप आवडायचं, माझ्या सासूला नॉनव्हेज खूप आवडायचं. मच्छी, मटण, चिकन. बुधवार, शुक्रवार, रविवार आमचा कधीच वाया जायचं नाही. मग मी विचार करायचे, बाबांना तेव्हा काहीतरी मला वाटतं होती पेन्शन, आता नाही आठवत मला, पण त्याचे 3,000 आईला स्वतःला खर्चायला द्यायचे मी. 3-4 हजाराचं औषध असायचं बाबांचं आणि बाकीचे पैसे बाबा मला खर्चायला द्यायचे. तर नंतर मग तर असं तर दागिन्यांचं असं झालं तिच्या की दुर्दैवाने ते दागिने आम्हाला नाही मिळाले. नको मिळू दे मला तिच्या दागिन्याची केव्हाही हाऊस. पण मला एक वाईट वाटतं, एक खंत वाटते की तिची इच्छा होती की ह्या पाटल्या माझ्या नातीला द्यायचे आणि बाकीचे दागिने माझ्या अणूसाठी हवे, अशी तिची इच्छा होती. मला नको आहे, आजही नको. मैत्रिणींनो, ह्या मातेने, ह्या आईने अरे मला इतका भरभरून आशीर्वाद दिलाय ना, त्याच्या पुढे हे दागिने किंवा ही संपत्ती काहीच नाहीये, काहीच नाही. तर अशी ही माझी आई कोरोनामध्ये वारली. आज तिचा 3रा स्मृतिदिन आहे. तर आई, तुला मी काय सांगू, अगं तू मला इतकं काही देऊन गेलीस, इतकं काही देऊन. आणि हो मित्रमैत्रिणीने तुम्हाला सांगायचं, किचेन आहे आईची. तर ती किचनला ना तो छोटासा एक घोडा आहे. तर ती आई मागत होती, मी दाखवते तुम्हाला, एक मिनिट. हे बघा मित्रमैत्रिणींनो, हा घोडा आहे ना. तर आई म्हणत होती, मंगल तो घोडा मला हवाय. तर म्हटलं आई मी देणार नाही, तो घोडा मला पण खूप आवडतो, तो घोडा मी देणार नाही तुला. तर हा आईचा घोडा आहे आणि आई मागत होती पण मी तो दिला नाही. तर मित्रमैत्रिणींनो, एवढीच आठवण आज आहे माझ्या आईची माझ्याकडे. तर पुन्हा एकदा माझ्या आईला पुन्हा मी अभिवादन करते आणि माझी प्रेमाची आदरांजली वागते. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद अरुणा. धन्यवाद, धन्यवाद. जरा